वर खाली टप्पे येत जातात आणि जसं आपण त्या टप्प्यातून प्रवास करत असतो तसं आपण ते शिकत जातो की बरेच लोक मराठी सिनेमा का चालत नाही आणि कसा चालला पाहिजे याच्यावर खूप भाष्य करताना मला दिसतात। आत्ता सिनेमा चालण्यासाठी काय करायला पाहिजे हे याच्यावर मी वक्तव्य करणं चुकीचं आहे। संजय, या सगळ्यामध्ये तू ज्या पद्धतीने वास्तवला यश पाहिलंस त्याच्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये अगदी प्रियदर्शनपासून सगळ्याच गोष्टी, अशा वेळेला काही गोष्टी निसटल्या, काही गोष्टी मुठीत धरून ठेवायचा प्रयत्न केला, काही वाळूसारख्या निसटल्या। कशा अर्थाने या सगळ्या प्रवासाकडे तू बघतोस आणि त्या टप्प्यावर आलेला ये रे पैसा ह्याने तुझ्या आयुष्यात काय मोलाची भर? ते आत्ताच जे मी उत्तर दिलं ते खरं उत्तर आहे की जेव्हा यश मिळालं तेव्हा ते यश पुढचा सिनेमासाठी ती एक जबाबदारी येते की आता पुढचा सिनेमा ह्याच्यावर आला पाहिजे, पण तो होत नाही। आपण खाली येतो, मग आपल्याला कळतं अरे काय काय चुका झाल्या, त्या चुका शोधत मग परत चांगला सिनेमा येतो, परत यश मिळतं, मग परत लोचा झाल्यासारखं नाटक मिळतं, मग परत अगबाई अरेच्या मिळतो, मग चेकमेट मिळतं, ये रे पैसा, असे वर खाली टप्पे येत जातात आणि जसं आपण त्या टप्प्यातून प्रवास करत असतो तसं आपण ते शिकत जातो। त्यामुळे आत्ता ह्या टप्प्यावर आहे की यश मिळालं तरी हवेत जात नाही, अपयश मिळालं तरी खचून जात नाही, ती एका टप्प्यावर स्थिर आहे। फक्त यशासाठी काय करायला पाहिजे ह्याचा मागोवा घेतोय अजून, आणि ते करताना आता तो टप्पा एक आला ये रे पैसा पार्ट 3, तर त्याच्यात जेवढं देता येईल मला संजयच्या मदतीने, नो डाऊट संजय आणि अरविंद जगताप किंवा प्रोड्युसर त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने चांगलं देण्याचा प्रयत्न करतो। आता फक्त रिझल्टची वाट बघतोय। निश्चित या सगळ्यामध्ये जसं समर्थांनी काय करा म्हणजे हे यश मिळेल किंवा सुखी माणसाच्या किंवा चांगल्या पद्धतीने तुम्ही जगू शकता, तर काय करू नका हे सांगितलेलं आहे। तर येणाऱ्या काही टीमसाठी किंवा येणाऱ्या या क्षेत्रात येणाऱ्या लोकांसाठी असे काही गाईडलाईन्स तू सांगू शकशील असं तुला वाटतं? मला असं वाटतं की हा अत्यंत चुकीच्या माणसाला विचारलेला प्रश्न आहे, पण मी खरं सांगू अमित, मी नेहमी हे म्हणतो की एक यशस्वी सिनेमा किंवा आता फॉर एक्झाम्पल यश नाही, खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे, कुणाला कशात यश वाटेल मला माहिती नाही। माझ्यासाठी बॉक्स ऑफिस सक्सेस हा माझ्यासाठी त्या सिनेमाचं यश आहे, माझ्यासाठी हे परिमाण आहे। ओके, मी त्याला म्हणतो की यश, दिस इज सक्सेस। ओके, सो मी हल्ली खूप बघतो, मी बऱ्याच वेळा त्याला कवी संमेलन पण म्हणतो की बरेच लोक मराठी सिनेमा का चालत नाही आणि कसा चालला पाहिजे याच्यावर खूप भाष्य करताना मला दिसतात, आणि त्यातले 90% लोक त्यांच्या नावावर एकही ब्लॉकबस्टर नाही आहे, पण ते लोक सांगतात की मराठी सिनेमा कसा चालला पाहिजे। तर मला असं वाटतं की हे चुकीचं आहे। सेकंडली मला असं वाटतं की आत्ता सिनेमा चालण्यासाठी काय करायला पाहिजे हे याच्यावर मी वक्तव्य करणं चुकीचं आहे, कारण भाई माझे मागचे सिनेमे फ्लॉप आहेत माझा मागचा तमाशा लाईव्ह 3 दिवस पण नाही चालला। तर आता मी जर बोललो की सिनेमा जर बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल करायचं असेल तर काय करायला पाहिजे, तर माझ्यासारखं मूर्ख मी आहे। ओके, मी नाही बोललं पाहिजे हे। मला असं वाटतं की आत्ता सिनेमा चालण्यासाठी काय करायला पाहिजे, तर गुलकनचा डिरेक्टर सचिन गोस्वामी ह्याने बोललं पाहिजे, आता थांबायचं नाहीचा शिवराज वायचळ ह्याने बोललं पाहिजे, किंवा बाईपण भारी देवाचा केदार शिंदे ह्याने बोललं पाहिजे, बिकॉज ह्यांनी सक्सेसफुल सिनेमे दिलेत। मी सक्सेसफुल सिनेमा दिलेला नाही आत्ता, सक्सेसफुल इन टर्म्स ऑफ बॉक्स ऑफिस, तर मी दिलेलं नाही, तर मी नाही बोललं पाहिजे हे तर मला ॲक्च्युली आय वॉन्ट टू नो फ्रॉम दॅम की काय करायला पाहिजे, तर मी त्या रांगेत आहे की मला पण सांगा की काय करायला पाहिजे। निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।